नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी विनया बनसोडे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय राहता। आज खरीप हंगाम पूर्व तयारीच्या निमित्ताने खरीप हंगामामध्ये लागवड करण्यायोग्य जी पिके आहेत त्यांची बीज प्रक्रिया करणं का महत्त्वाचं आहे आणि या बीज प्रक्रियेचे शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत, त्याचबरोबर बीज प्रक्रिया करण्याच्या कोणती निश्चित पद्धती आहे, कोणता क्रम आहे आणि त्याचबरोबर बीज प्रक्रिया करण्याच्या शेतकऱ्यांना कोणते फायदे होणार आहेत याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर खरं तर सर्वात महत्त्वाचं आहे की बीज प्रक्रिया म्हणजे काय। तर बीज प्रक्रिया म्हणजे जमिनीत बियाणं पेरण्यापूर्वी बियाणावर जी काय प्रक्रिया केली जाते त्याचबरोबर त्यावर जे काही लेपन केलं जातं याला आपण बीज प्रक्रिया असं म्हणतो। बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम आपण बुरशीनाशकाचा, त्यानंतर कीटकनाशकाचा आणि त्यानंतर जैविक संघाचा वापर करत असतो। तर बीज प्रक्रिया करताना त्याचे प्रमुख 3 घटक आहेत। जर आपण खरीप हंगामामध्ये ज्या पिकाची लागवडीसाठी निवड केलेली आहे, सर्वप्रथम कोणत्या वाणाची लागवड आपण करणार आहोत ते निश्चित करावं। लागवडीपूर्वी साधारणपणे 15 ते 20 दिवस आधी आपण बियाणं खरेदी करावं। बियाणं खरेदी केल्यानंतर त्याची उगवण क्षमता चाचणी करण्यात यावी। उगवण क्षमता चाचणी करताना आपण ज्या शेतामध्ये बियाणं पेरणार आहोत त्याच शेतातली माती घ्यावी। त्याच मातीमध्ये आपण साधारणपणे 100 बियाणाची लागवड करावी। 7 ते 8 दिवसामध्ये तुम्हाला बियाणाची उगवण किती टक्क्यांमध्ये होते त्या अनुषंगाने तुम्हाला ह्या हंगामामध्ये लागवड करण्यासाठी किती बियाणाची आवश्यकता आहे किंवा किती वाढीव बियाणं लागणार आहे याची निश्चिती करावी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि लागवडीच्या दृष्टिकोनातून सर्वात अगदी क्रिटिकल मुद्दा येतो तो म्हणजे बीज प्रक्रिया। तर बीज प्रक्रियेचं महत्त्व काय आहे, बीज प्रक्रियेमुळे काय होतं हे सर्वात प्रथम आपण समजून घेणं आवश्यक आहे। एखाद्या बियाणास आपण जेव्हा बीज प्रक्रिया करतो तेव्हा आपण ते बियाणाची मातीतून पसरणाऱ्या रोगांपासून, किडींपासून तसेच बियाणामध्ये अंगभूत असणाऱ्या काही कीड आणि रोगांपासून संरक्षण करत असतो। त्याचबरोबर आपणाला जर एखाद्या पिकाची आणि एखाद्या बियाणाची एकसारखी उगवण आवश्यक असेल, जोमदार रोपांची वाढ आवश्यक असेल तर आपण बीज प्रक्रिया करणं निश्चितपणे किफायतशीर आणि फायद्याचं आहे। बीज प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार आहेत, तर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला एक समान एकसारखी पिकाची वाढ आढळून येणार आहे। पिकाची वाढ ही जोरकस होणार आहे, पीक निरोगी राहणार आहे। त्याचबरोबर पिकातून आपणाला जी काही उत्पादन आहे ते 15 ते 20% आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। त्याचबरोबर बीज प्रक्रिया केल्यानंतर आपणाला खत बचतीमध्ये 20% ते 25% पर्यंत आपणाला नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खताची बचत सुद्धा आपण ह्या बीज प्रक्रियेच्या माध्यमातून करू शकणार आहोत। तर बीज प्रक्रियेसाठी आपण काय काय वापरतो, कशा पद्धतीने बीज प्रक्रिया केली जाते हे आपण सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे। बीज प्रक्रिया करताना सर्वप्रथम आपण बुरशीनाशकाची विद्यापीठानं आदेशित केलेले किंवा विद्यापीठाच्या कृषी दर्शनीमध्ये ज्यांच्या शिफारशीत मात्रा दिलेल्या आहेत त्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण सर्वप्रथम करायची आहे। बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला शिफारशीत कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे। शिफारशीत कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला जीवाणू संघाची किंवा मग ट्रायकोडर्मा असेल, रायझोबियम आहे, पीएसबी आहे, आझोटोबॅक्टर, आझोस्पिरिलम हे पिकाच्या शिफारशीत मात्रेनुसार आपल्याला बीज प्रक्रियेसाठी वापरायचं आहे। बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला साधारणतः 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एकसारखी बियाणाची उगवण दिसून येईल। बियाणाची उगवण व्यवस्थित पद्धतीने झाल्यानंतर बियाणाची वाढ सुद्धा जोरकस झाल्याची आपल्याला आढळून येते। जर बीज प्रक्रियेचा आपल्याला फायदा जर बघायचा असेल तर आपण साधारणतः सोयाबीनच्या बाबतीत बघू शकतो की सोयाबीनचा आपण हेक्टरी अंतराच्या नुसार जर झाडांची संख्या बघितली तर साधारणपणे 3,33,000 इतकी झाडं असणं आपल्याला आवश्यक आहे। की जर आपल्याला हेक्टरी 30 ते 32 क्विंटल पर्यंत उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला साधारणतः 3,33,000 पर्यंत प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवणं किंवा झाडांची संख्या हेक्टरी ठेवणं आवश्यक असतं। परंतु जर आपण बियाणास बीज प्रक्रिया केली नाही तर आपली ही उगवण कमी होते, ती साधारणतः 60%, 70%, 80% पर्यंतच उगवण आपल्याला मिळते। पण जर आपण बीज प्रक्रिया केली तर आपल्याला उगवण ही चांगली मिळते आणि पर्यायाने शेतकऱ्याचं बीज प्रक्रिया न केल्यामुळं बुरशीजन्य रोगांमुळे तसेच सुरुवातीच्या काळामध्ये 40 दिवसामध्ये रस शोषणाऱ्या किडींच्यामुळे किंवा या किडींचा, खोडकिडींचा वगैरे प्रादुर्भाव झाल्यामुळे जे काही नुकसान होणार आहे ते आपल्याला पर्यायाने टाळता येतं। जर आर्थिक बाबतीत बघायचं म्हटलं तर बीज प्रक्रिया जर केली तर शेतकऱ्याला साधारणपणे 12 ते 15,000 रुपये पर्यंतचा अतिरिक्त उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकतं। त्याचबरोबर खर्चाचा जर विचार केला आपण, तुम्हाला जर 12 किंवा 15,000 रुपये अतिरिक्त उत्पादन जर मिळणार असेल आणि खर्चाच्या बाबतीत आपण विचार केला तर 1 हेक्टरला सोयाबीनच्या बियाणाचं जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपल्याला फक्त 1,555 रुपये
इतकाच खर्च येतो. पण त्याच पद्धतीनं आपण जर वाढीव उत्पादनाचा विचार केला तर आपल्याला जवळजवळ 12,000चं अतिरिक्त उत्पादन मिळतं. अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर निव्वळ नफा एखाद्या शेतकऱ्याला कमीत कमी 11 ते 11,500 पर्यंतचा फक्त बीज प्रक्रियेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकतं. तर आपण सध्या बघतच आहोत, तर आपल्याला काय करायचं आहे, बीज प्रक्रिया करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया केल्यानंतर ते बियाणं थोडा वेळ का होईना शेतकऱ्यांनी सावलीत वाळवणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया ही शिफारसीत पद्धतीनं जशी सांगितलेली आहे त्या पद्धतीनं करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक संघाची हाताळणी करता तेव्हा आपणाला अशा पद्धतीनं हँड ग्लोव्ज किंवा हात मोजे घालणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया करताना तुम्ही मास्क घालणं आवश्यक आहे. या पद्धतीनं आपण जर अगदी योग्य पद्धतीनं आणि शिफारसीत पद्धतीनं जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितपणे आपल्या उत्पादनात वाढ होते आणि आपल्या खतांमध्ये बचत होते आणि शेतकऱ्याला एक निश्चित आणि शाश्वत उत्पन्नाची हमी मिळते. जर आपल्याला बीज प्रक्रियेविषयी अतिरिक्त माहिती हवी असेल किंवा बीज प्रक्रियेविषयी आपल्या काही शंका समस्या असतील तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 77 69 99 84 10. धन्यवाद.